जळगावातील चाळीसगावमध्ये नगरपरिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक, घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण, पुढील तपास सुरू। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये निवडणुकीच्या जल्लोषाच्या दरम्यान शिल्लक कारणावरून जीवघेणी मारहाण, गंभीर जखमी नागपुरातील रुग्णालयामध्ये भरती, तुमसर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेमध्ये हाणामारी, शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण, तर प्रत्युत्तरामध्ये भागवत बैसाने यांना सुद्धा मारहाण, कार्यकर्त्यांच्या मुलाखती दरम्यान मारहाण झाल्याचं समोर। वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम, जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार अचल नाईक यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा कायम, 70% बहुजन विकास आघाडी आणि 30% महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलणी सुरू। हितेंद्र ठाकूर यांचा 30% जागा देण्यावर नकार असल्याची सूत्रांची माहिती। जळगावच्या धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का, पराभवाचं आत्मचिंतन करावं लागेल, चुका दुरुस्त कराव्या लागतील, पराभवानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। जालना शहरातील पाणी, स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रश्नांसाठी कैलास गोरंट्याल हे जबाबदार। गोरंट्याल यांच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेला पाणी मिळालं नाही, काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचा कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा। पुणे काँग्रेस उपाध्यक्ष मुख्तार शेख आणि पुत्र विकार शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, काँग्रेसमध्ये निष्ठावंत लोकांवर अन्याय होत असल्याचा मुख्तार शेख यांचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या अजय राजपूत यांचा 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाईंदरमध्ये भाजपला धक्का।